बघूया गाभा. भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो. भूपृष्ठापासून सुमारे किती? 2900 किलोमीटर पासून 2900 किलोमीटर खोलीच्या खाली काय होतो? गाभ्याचा भाग सुरू होतो. प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग गाभा होय. प्रावरणाच्या खाली आणि किती? पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग हा काय असतो? गाभा असतो. प्रावरणापासून ते पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग हा काय असतो? गाभा असतो. आणि गाभ्याची जाडी किती असते? 3471 किलोमीटर. गाभ्याची जाडी किती असते? 3471 किलोमीटर. या थराचे बाह्य गाभा आणि अंतर्गाभा असे दोन भाग पडतात. या थराचे कोणते रे? बाह्य गाभा आणि अंतर्गाभा असे दोन भाग पडतात. बाह्य गाभा बघूया आता. बाह्य गाभा भूपृष्ठापासून सुमारे 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर. किती? 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर इतक्या खोलीपर्यंत आढळतो. कोणता? बाह्य गाभा. भूकंपाच्या दुय्यम लहरी गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाही. खूप महत्वाचं आहे. भूकंपाच्या ज्या दुय्यम लहरी आहेत, भूकंपाच्या दुय्यम लहरी ज्या आहेत त्या या गाभा क्षेत्रातून प्रवास करू शकत नाही. त्या या भागात शोषल्या जातात. त्या या भागात काय रे? शोषल्या जातात. यावरून शास्त्रज्ञांनी असे अनुमान काढले की गाभा क्षेत्राचा हा भाग द्रव किंवा अर्धद्रव स्वरूपात असावा. यावरून शास्त्रज्ञांनी काय अंदाज काढला किंवा काय अनुमान काढले की हा गाभा क्षेत्राचा जो भाग आहे तो एकतर द्रव असावा किंवा अर्धद्रव्य स्वरूपात असावा. कारण यावरून भूकंपाच्या ज्या दुय्यम लहरी असतात त्या काय? शोषल्या जातात. भूकंपाच्या प्राथमिक लहरी मात्र गाभा क्षेत्रातून प्रवेश करतात. भूकंपाच्या ज्या प्राथमिक लहरी आहेत त्या मात्र काय? गाभा क्षेत्रातून प्रवेश करतात. परंतु त्यांचा वेग या भागात मंदावतो. परंतु या प्राथमिक लहरी प्रवास तर करतात परंतु त्यांचा वेग काय होतो रे? या भागात मंदावतो. बाह्य गाभ्याची घनता 9.8 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतकी आहे. बाह्य गाभ्याची घनता किती आहे? 9.8 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतकी आहे. द्रवरूप बाह्य गाभ्याचे तापमान सुमारे 5000 डिग्री सेल्सिअस आहे. किती? सुमारे 5000 डिग्री सेल्सिअस इतके आहे. सुमारे किती रे? 5000 डिग्री सेल्सिअस इतके आहे. ठीक आहे. पुढे बघूया. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा हा द्रव स्वरूपाचा बनलेला आहे. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा कसा आहे? द्रवरूप पदार्थाचा बनलेला आहे. व या थरात लोह खनिजाचे प्रमाण अधिक आहे. यात कोणत्या खनिजाचे प्रमाण अधिक आहे? लोह या खनिजाचे प्रमाण अधिक आहे. हे आपण आधी शिकलो आहोत. बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. बाह्य कोणते प्रवाह? ऊर्ध्वगामी म्हणजे काय? वरील दिशेने जाणारे प्रवाह. बाह्य गाभ्याच्या या द्रवरूप भागात कोणते? ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. हे या भागाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हे या भागाचे काय रे? आणखी एक वैशिष्ट्य आहे. बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. बाह्य आणि अंतर्गाभा यांच्या तापमानातील जो फरक आहे त्याच्यामुळे काय होतात? ते ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. कशामुळे? पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होते? या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात. या सर्पिल भोवऱ्यांमध्ये काय होतात? विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भूजनित्र असेही म्हणतात. परत हा पॅरेग्राफ आपण बघूया. बाह्य गाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे काय होतं? ऊर्ध्वमुखी प्रवाह तयार होतात. पृथ्वीच्या परिवलनामुळे काय होतं? या प्रवाहांना काय होते? भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यांमध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात. हे जे भोवऱ्यांप्रमाणे गती प्राप्त झालेले आहे या सर्पिल भोवऱ्यांमध्ये काय होतं? विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे काय होते? चुंबकीय क्षेत्र तयार होते. आणि यालाच काय म्हणतात? भूजनित्र असेही संबोधले जाते. पृथ्वीचे हे चुंबकीय क्षेत्र पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. पृथ्वीचे हे जे चुंबकीय क्षेत्र जे आहे ते पृथ्वी ग्रहाच्या बाहेरही काय? बऱ्याच अंतरापर्यंत कार्यरत असते. या भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. हा जो भूचुंबकीय जो एक क्षेत्र तयार होतो त्याच्यामुळे काय?
एक प्रकारचे आवरणच निर्माण होते. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौर वातांपासून संरक्षण होते. पृथ्वीच्या वातावरणाचे काय म्हणजे यामुळे काय होते, पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून जे सौर वातापासून काय होते, सौरवात जे होतात त्यांच्यापासून काय होते, संरक्षण होते. पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात. पृथ्वीवर हा जो तर एक आपला आवरण तयार होतो, पृथ्वीवर हा निर्माण झालेला चुंबकीय काय क्षेत्र जो निर्माण होतो किंवा आवरण तयार होतो त्याला काय म्हणतात, चुंबकावरण असे म्हणतात. हे पृथ्वीचे 5वे व महत्वाचे आवरण आहे. हे पृथ्वीचे कितवे, 5वे आणि कसे आहे, महत्वाचे आवरण आहे. ठीक आहे, हे आपण आकृतीमध्ये बघू शकतो. हे सौरवात जो आहे त्याची आघात जो आहे तो त्याच्यापासून संरक्षण कोण करतं, तर पृथ्वीचे चुंबकावरण. ठीक आहे, पुढे आपण बघू शकतो. आता बघूया पुढे आता अंतर्गाभा. अंतर्गाभा भूपृष्ठाखाली सुमारे 5150 किलोमीटर पासून ते 6371 किलोमीटर खोलीपर्यंत म्हणजेच पृथ्वीच्या केंद्रापर्यंत आढळतो. अंतर्गाभा कुठपर्यंत असतो, अंतर्गाभा म्हणजे पृथ्वीच्या केंद्रापर्यंत. ठीक आहे, बाह्यगाभा जिथून संपतो तिथून काय चालू होतो, अंतर्गाभा. कुठून चालू होतो, भूपृष्ठाखाली सुमारे 5150 किलोमीटर पासून, भूपृष्ठापासून किती, 5150 किलोमीटर पासून ते 6371 किलोमीटर पर्यंत, 6371 किलोमीटरच्या खोलीपर्यंत काय असतो, हा अंतर्गाभा असतो. हा पृथ्वी गर्भाचा केंद्रभाग असून तो घनस्थितीत आहे. कसा आहे तो, घनस्थितीत. आणि काय आहे, पृथ्वी गर्भाचा काय केंद्रभाग आहे, कोणत्या स्थितीत आहे, घनस्थितीत आहे. या घनगोलाची घनता सुमारे 13.3 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतकी असते. याची घनता किती असते, 13.3 ग्रॅम पर घन सेंटीमीटर इतकी असते. या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल. या थरात काय, प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. त्याच्यामुळे याला काय म्हणतात, निफे असेही म्हणतात. निफे कसा, निकेलचा एन आहे आणि फेरस म्हणजे काय, लोहाचा फेरस Fe, बरोबर. म्हणजे याला काय म्हणतात, निफे असेही म्हणतात. गाभ्यामध्ये या भागातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने त्याला अंतर्गाभा घनरूप आहे. गाभ्यामधील या भागातील पदार्थ कसे आहेत, प्रचंड दाबाखाली आहेत, त्याच्यामुळे काय असं आहे, अंतर्गाभा जो आहे तो कसा आहे, घनरूप स्वरूपाचा आहे. येथील तापमान साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते. बघा किती प्रचंड तापमान आहे, किती, साधारण सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके. येथील तापमान किती असते, साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते. अंतर्भागातील तापमान साधारणतः किती, सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके असते. आता बघा आपल्याला एक आकृती बघायची. आता आकृतीमधील डावीकडील वक्र, आकृतीमधील काय रे, डावीकडील वक्र म्हणजे हा वक्र. ठीक आहे, हा वक्र दुय्यम लहरींचा वेग दाखवतो. दुय्यम किंवा सेकंडरी लहरींचा काय दाखवतो, वेग दाखवतो. तर उजवीकडील वक्र प्राथमिक लहरींचा वेग दाखवतो. तर हा जो उजवीकडील जो आहे तो कसला, प्राथमिक लहरींचा वेग दाखवतो. म्हणजे हा काय प्राथमिक आणि हा काय दुय्यम. दुय्यम लहरींचा हा वेग दाखवतो, प्राथमिक लहरींचा काय हा वेग दाखवतो. ठीक आहे, दुय्यम लहरींच्या वेगात अनेक ठिकाणी बदल झालेला दिसतो. दुय्यम लहरींच्या वेगात काय, अनेक ठिकाणी बदल झालेला दिसतो. ठीक आहे, बघा किती बदल झालेला आहे आणि कोणत्या किती प्रमाणात हालचाल झालेली आहे ती. ठीक आहे, आकृतीमधील टिंबाच्या साहाय्याने काढलेला वक्र हा या वेगाचा सरासरी कल दाखवतो. आकृतीमधील टिंबाच्या साहाय्याने दाखवलेला वक्र, टिंबाच्या साहाय्याने जो दाखवलेला वक्र आहे हा या वेगाचा काय सरासरी कल दाखवतो. हा जो टिंबाच्या साहाय्याने दाखवलेला आहे किंवा हा जो टिंबाच्या साहाय्याने दाखवला हा कसा आहे, सरासरी कल दाखवतो. दुय्यम लहरींचा वक्र 2900 किलोमीटर खोलीजवळ अचानक संपलेला आढळतो. कुठे संपलेला आढळतो, 2900 किलोमीटर म्हणजे इथं 2900, बरोबर आहे. इथं हा अचानक संपलेला आढळतो. इथे कसा, दुय्यम लहरी अचानक संपलेला आढळतो. प्राथमिक लहरींचा वक्रात देखील थोडा बदल होताना दिसतात. प्राथमिक लहरींचे सुद्धा कसं येतं, इथे बदल झालेला आहे, बरोबर आहे. इथपर्यंत जर कसा आलाय, सरळ आलाय आणि इथून कसा अचानक हा बदल झालाय आणि कसा पूर्ण मागे येऊन परत इथून चालू झालाय. ठीक आहे, बघूया पुढे जाऊन. प्राथमिक लहरींचा वेग खोलीप्रमाणे
2900 किलोमीटर पर्यंत सतत वाढतो. प्राथमिक लहरींचा वेग मग अशा आकृतीत दाखवल्यावर नाही. हा जो प्राथमिक लहरींचा वेग कसा रे 2900 किलोमीटरच्या खोलीपर्यंत कसा जात आहे, इकडे वाढलेला आहे, बरोबर आहे, असं वाढत गेलेलं आहे. ठीक आहे. दुय्यम लहरींचा वेग बाह्य गाभ्याच्या सीमेपाशी 6 ते 8 किलोमीटर सेकंदाच्या दरम्यान आहे. कुठे आहे रे? बाह्य गाभ्याच्या सीमेपाशी किती आहे? 6 ते 8. म्हणजे हा जो बाह्य गाभा आहे त्याच्या इथे किती आहे? 6 ते 8 किलोमीटर इतका आहे. बघा इथे, बरोबर आहे, 6 ते 8 किलोमीटर प्रति तास इतका आहे. आलेखामध्ये वक्र या ठिकाणी थांबलेला दिसतो. सेकंडरी लहरींचा जो किंवा दुय्यम लहरींचा जो वक्र आहे तो या ठिकाणी थांबलेला दिसतो. कुठे रे? 2900 किलोमीटरच्या जवळपास. गाभा क्षेत्रात या लहरी प्रवेश करत नाही. कोणत्या? दुय्यम लहरी गाभा क्षेत्रात प्रवेश करत नाही. हे बघा, हा गाभा क्षेत्र आहे, हा बघा, हा गाभा क्षेत्र आहे, बरोबर. इथून 2900 पासून हा गाभा क्षेत्र चालू आहे आणि इथे या दुय्यम लहरी प्रवेश करत नाहीत. ठीक आहे. प्राथमिक लहरींचा वेग 2900 किलोमीटर खोलीवर 12 किलोमीटर प्रति सेकंड इतका आहे. किती आहे? 12 किलोमीटर प्रति सेकंड इतका आहे. मात्र बघू शकतो किती आहे रे? 12 किलोमीटर प्रति सेकंड इतका आहे. हे बघा, 12 किलोमीटर प्रति सेकंड इतका आहे. 2900 पर्यंत किती? 12 किलोमीटर प्रति सेकंड इतका आहे. मात्र बाह्य गाभ्यात प्रवेश करताना हा वेग किती? 8 किलोमीटर प्रति सेकंदापर्यंत कमी होत जातो. बाह्य गाभ्यात प्रवेश करताना किती होत जातो? बघा इथे 8 किलोमीटर प्रति सेकंद पर्यंत आपल्याला हा कमी झालेला दिसतो. कुठपर्यंत? हे बघा, इथून हा प्रवेश करताना कुठे? 8 किलोमीटर प्रति सेकंद पर्यंत आपल्याला हा कमी झालेला दिसतो. समजलं? म्हणजे इथून 12 किलोमीटर पर्यंत आहे, परत हा कमी कमी होत जातो आणि 8 किलोमीटर प्रति सेकंड पर्यंत हा आपल्याला इथं आलेला आहे. हे टिंब रेषेने दाखवलेल्या वक्रावरून लक्षात घेऊ शकतो आपण. हे टिंब काय? टिंब रेषेने दाखवलेल्या वक्रावरून आपण लक्षात घेऊ शकतो. या वक्राच्या अभ्यासावरून वेगवेगळ्या खोलीवर अंतर्गाभ्यातील पदार्थांची घनता किती असू शकेल याचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केला. या वक्राच्या अभ्यासावरून काय रे? शास्त्रज्ञांनी अभ्यास केला की अंतर्भागातील पदार्थांची घनता किती असू शकेल याचा शास्त्रज्ञांनी अभ्यास केलेला आहे. ठीक आहे. आता बघूया अंतरंगाच्या घनतेचा वक्र आकृती आ मध्ये दिलेला आहे. अंतरंगाच्या घनतेचा जो वक्र आहे तो या आकृतीमध्ये आपण बघू शकतो. याच आकृतीमध्ये वेगवेगळ्या खोलीवर गुरुत्वाकर्षण बल किती असेल हे या वक्राद्वारे दाखवलेले आहे. काय दाखवलेले आहे? गुरुत्वाकर्षण बल किती असेल हे या आकृतीद्वारे दाखवले आहे. पृष्ठभागापासून काही खोलीपर्यंत गुरुत्वाकर्षण बल वाढते. पृष्ठभागापासून काही खोलीपर्यंत काय होते? गुरुत्वाकर्षण बल वाढत जाते. ठीक आहे. ते काय आपल्याला गुरुत्वीय तीव्रता ही कशी होते रे? वाढत जाते. पृष्ठभागापासून काही खोलीपर्यंत काय जी गुरुत्वीय बल आहे ते कसं आहे? ते वाढत जाते. त्यानंतर खोलीनुसार ते कमी कमी होत जाते. त्यानंतर कसे रे? खोलीनुसार ते कमी कमी होतात व केंद्रापाशी ते शून्यवत होते. व केंद्रापाशी कसे होते? ते शून्यवत होते. म्हणजे इथं आपण बघू शकतो गुरुत्वीय बल कसं रे? गुरुत्वीय तीव्रता आपल्याला कशामध्ये दाखवलेली आहे? या गुलाबी रंगाने. ठीक आहे. कशी इथून वाढत वाढत जाते आणि हळूहळू कमी कमी होत जाते आणि केंद्रापाशी ती कशी होते? शून्य होते. असे या वक्रावरून दिसते. ठीक आहे. पुढे बघूया. आणि घनता कशी रे? घनता बघा ही भूपृष्ठापासून वाढत वाढत गेलेली आहे आणि ती पूर्ण वाढतच गेलेली आहे. ठीक आहे. तर इथे आपण हा सेकंड चॅप्टर संपूया.